नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशोमंथन आय मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बघा, आपण जो थंबनेल ठेवलेला आहे की पी-वाय-क्यू थ्रू रिव्हिजन आणि पी-वाय-क्यूचं ॲनालिसिस कसं करायचं, तर या संदर्भाने आजचं आपण हे सेशन घेत आहोत. ओके. बघा, पी-वाय-क्यू आपल्याला खरं काय देतो बरं? तर पी-वाय-क्यू आपल्याला पी-वाय-क्यूचे जे काही टॉपिक आहेत वेगवेगळे, तर ते सगळेच परीक्षेच्या दृष्टिकोनातनं सेम लेव्हलला त्यांचा इम्पोर्टन्स असतो का? तर नाही. तर त्यातले जे काही महत्त्वाचे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत, तर ते टॉपिक्स कुठले आहेत हे आपल्याला पी-वाय-क्यू सांगत असतो. म्हणजे हाय यील्डिंग टॉपिक जे काही आहेत, तर ते टॉपिक आपल्याला कुठले-कुठले आहेत, तर ते पी-वाय-क्यू मधनं आपल्याला कळत असतं. ओके. तर पी-वाय-क्यू मधनं आणखीन आपल्याला इन्फॉर्मेशन येत असते. म्हणजे पर्टिक्युलर टॉपिकबद्दल ॲडिशनल इन्फॉर्मेशन त्या पर्टिक्युलर प्रश्नामध्ये येत असते. तर ती इन्फॉर्मेशन आपल्याला परत येणाऱ्या प्रश्नांमध्ये किंवा परत येणाऱ्या एक्झाममध्ये ती विचारली जात असते. त्यामुळे ती इन्फॉर्मेशन आपल्यासाठी महत्त्वाची असते. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघा, की पी-वाय-क्यू आपल्याला आपली थिंकिंग पॉवर कशी असायला पाहिजे, म्हणजे प्रश्नांना डील करताना किंवा प्रश्नांना सोडवताना आपण कशा पद्धतीने थिंकिंग करायला पाहिजे. हा आपला जो इन्साईट आहे किंवा तसा जो दृष्टिकोन आहे किंवा आपली जी लॉजिकल थिंकिंग आहे, तर ती लॉजिकल थिंकिंग डेव्हलप करायला आपल्याला काय करत असतं, मदत करत असतं. त्यानंतर पी-वाय-क्यू आपल्याला आणखीन काय देत असतं बरं, की आपण जे प्रश्न सेट केलेले असतात त्यांचा पॅटर्न कसा आहे. ओके. म्हणजे वन लाइनर आहे का, मल्टी लाइनर आहे का, किंवा मग स्टेटमेंट आणि त्याचं रिझन, म्हणजे एखादं वाक्य आणि त्याचं कारण दिलेलं असतं, अशा पॅटर्नमध्ये आहे का, किंवा जोड्या लावायच्या पॅटर्नमध्ये आहे का, किंवा संकल्पनात्मक गोष्टींवरती प्रश्न आहेत का. ओके. तर या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण इन्साईट आपल्याला पी-वाय-क्यू देत असतो. बरोबर. त्याच्यानंतर पुढे बघा, पी-वाय-क्यू आपल्याला पर्टिक्युलर टॉपिकच्या संकल्पनात्मक गोष्टीवर आहे का, किंवा त्याच्या फॅक्टवरती आहे का, या संदर्भामध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण गाईडिंग करत असतो. ओके. म्हणजे एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, की समजा जी-डी-पी असेल, जी-डी-पी, तर जी-डी-पीवरती 2 वेनी प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक जी-डी-पीच्या संदर्भात असणाऱ्या फॅक्ट. ओके. से फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राचा जी-डी-पी किती आहे, किंवा महाराष्ट्राच्या जी-डी-पीचा देशाच्या जी-डी-पीमध्ये किती टक्के वाटा आहे. ओके. ही झाली, काय झाली, जी-डी-पीच्या संदर्भामधली फॅक्च्युअल गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, जी-डी-पी म्हणजे काय, ही झाली जी-डी-पीच्या संदर्भामध्ये संकल्पनात्मक गोष्ट. म्हणजे जी-डी-पी की बाबा, अ, भारताच्या भूभागावरती एका वर्षाच्या पर्टिक्युलर टाईममध्ये कमवलेलं जे काही उत्पन्न असतं, ओके, अंतिम वस्तू आणि सेवांच्या स्वरूपामधलं, तर त्याचे जे काही जी-व्ही-ए आहे, ते आपण कॅल्क्युलेट करून जी-डी-पी तयार करत असतो. ओके. त्याच्यामुळे आपल्याला काय होतं पी-वाय-क्यूतून, की एखाद्या पर्टिक्युलर टॉपिकच्या संदर्भाने प्रश्न नक्की कसा आहे, तर हे कळायला सोपं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची डेप्थनेस लेव्हल किती आहे, एक ओके, त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती किती वारंवार जर प्रश्न विचारला असेल, तर साहजिक आहे की त्याच्यावरती डेप्थनेस लेव्हल जास्त जाणार आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपण काही पी-वाय-क्यू आहेत आणि ह्या पी-वाय-क्यूच्या अनुषंगाने आपण आपली दृष्टिकोन, आपला इन्साईट, ओके, की आपला जो टेम्परामेंट आहे, तर ते कसं आपण डेव्हलप केलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण रिव्हिजन कसं केलं पाहिजे, तर हे बघणार आहोत. बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024ला क्वालिटीचे जे काही प्रश्न आलेले आहेत, त्या अनुषंगाने आपण इथे डिस्कस करणार आहोत. ओके. बघा, पहिला प्रश्न असा होता, की मुख्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीमध्ये कोण-कोण असतं? ओके. आता त्यांनी प्रश्न असा विचारलाय, की ती जी सिलेक्शन करणारी समिती आहे, तर ह्या समितीमध्ये कोण असतं? ओके. खरं म्हणजे हा ज्या प्रश्नाचं कॅटेगरायझेशन करायचं जर झालं, तर हा सोपा प्रश्न आहे. ओके. ठीक आहे. आता बघा, आपल्याला माहिती आहे, की ह्या कॅटेगरीमध्ये ह्या सिलेक्शन कमिटीमध्ये पंतप्रधान काय असतात बरं, त्याचे अध्यक्ष असतात. ओके. लोकसभेचा विरोधी पक्षनेता असतो का बरं? हो, लोकसभेचा विरोधी पक्षनेता त्याचा दुसरा सदस्य असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, राज्यसभेतील विरोधी पक्षनेता असतो का? तर नाही. राज्यसभेतील विरोधी पक्षनेता या सिलेक्शन कमिटीमध्ये नसतो. पण राज्यसभेतील विरोधी पक्षनेता कुणाच्या सिलेक्शन कमिटीमध्ये असतो बरं? तर एन-एच-आर-सीच्या सिलेक्शन कमिटीमध्ये असतो. म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे, त्याच्या सिलेक्शन कमिटीमध्ये राज्यसभेचा विरोधी पक्षनेता असतो. बरं, आता पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेला केंद्रीय कॅबिनेट मंत्री ह्या सिलेक्शन कमिटीमध्ये असतो का माहिती आयोगाच्या? तर हो, पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेला केंद्रीय कॅबिनेट मंत्री हा त्याचा तिसरा सदस्य असतो. ओके. त्यानंतर पुढे बघा, लोकसभेचा सभापती असतो का?
लोकसभेचा सभापती नाही. लोकसभेचा सभापती ह्या सिलेक्शन कमिटीमध्ये नसतो. लोकसभेचा सभापती आता कुठे असतो बरं? तर अगेन NHRC जे आहे, नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे, ओके. नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे, त्या नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या सिलेक्शन कमिटीमध्ये लोकसभेचा सभापती असतो. ठीक आहे. आता पुढे बघा, हा प्रश्न बघताना किंवा मग ह्या प्रश्नाचं आपल्याला ॲनालिसिस करताना आपण काय गोष्टी बघितल्या पाहिजेत. ओके. आता इथे बघा, की ह्या सिलेक्शन करणाऱ्या समितीमध्ये तुम्हाला 3 लोकं आहेत. ओके. 3 सदस्य असतात. एवढी जरी इन्फॉर्मेशन माहिती असली, तरी इथे 2 ऑप्शन म्हणजे 50% ऑप्शन इथे एलिमिनेट होत आहेत. ओके. बघा 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये बघा 4 लोकं दिलेत. ए, बी, सी, ई. ओके. त्याच्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये पण 4 लोकं दिले. ए, बी, सी, डी. ओके. त्याच्यामुळे हे 2 आणि 3 नंबरचा ऑप्शन इथेच लगेच इलिमिनेट होणार आहे. ओके. आता उरतो प्रश्न 1 आणि 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये. आता याच्या पुढे पण बघा 1 आणि 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये ए-बी आणि ए-बी हा काय आहे बरं? कॉमन आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न उरतोय की डी घ्यायचा की ए घ्यायचा? ओके. तुम्हाला एवढं जरी माहिती असलं की त्याच्यामध्ये केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतो. ओके. केंद्रीय कॅबिनेट मंत्री असतो. हे जरी माहिती असतं, तरी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या येऊ शकतं. ओके. आता इथे आपण म्हणजे पी-वाय-क्यूच्या दृष्टिकोनातनं लक्षात ठेवायची जी काही गोष्ट आहे, तर ती काय आहे बरं? बघा, तुम्हाला एवढ्या 2 फॅक्ट जरी माहिती असत्या, कुठल्या? की सदस्य 3 असतात आणि त्यापैकी 1 कॅबिनेट मंत्री असतो. ओके. ह्या 2 फॅक्ट जरी माहिती असत्या, तरी तुमचा हा प्रश्न एकदम आरामात बरोबर आला असता. ओके. आता याच्यानंतर पुढे बघा, आता इथे माहिती आयोगाच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला आहे. मग आता यांनी जर दुसरे जे काही आयोग आहेत, त्या संदर्भामध्ये जर प्रश्न विचारला, तर त्या संदर्भाने आपल्याला इथे काही गोष्टी माहिती असायला हव्या. ओके. त्यानंतर पुढे बघा आता, इथे वेगवेगळे जे काही आयोग आहेत, त्या आयोगाच्या संदर्भाने मी हे जे काही टेबल बनवण्याचा प्रयत्न केलाय, ते ह्या टेबलमध्ये बघा, पंतप्रधान आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता. पंतप्रधान आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता काय आहे? कॉमन आहे. बरोबर? त्यानंतर माहिती आयोग जर असेल, म्हणजे पंतप्रधान आणि लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यानंतर जर माहिती आयोग असेल, तर माहिती आयोगाच्या संदर्भात तिसरा सदस्य कोण आहे? कॅबिनेट मिनिस्टर आहे. पंतप्रधानाने नामनिर्देशित केलेला कॅबिनेट मिनिस्टर. ओके. याच्यावरती आता 24लाच प्रश्न विचारलेला आहे. ओके. आता एक्स्पेक्टेड काय आहे, की निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये ते प्रश्न विचारू शकतात. ओके. आता इथे निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या काय आहे, की आधी निवडणूक आयोगाच्या जे काही मुख्य निवडणूक आयुक्त आहेत किंवा इतर जे 2 निवडणूक आयुक्त आहेत, तर त्यांच्या सिलेक्शन कमिटीमध्ये किंवा त्यांना नियुक्त करताना एखादी सिलेक्शन कमिटी नव्हती. पण सुप्रीम कोर्टाने त्यांच्या आदेशाने एक सिलेक्शन कमिटी सांगितली होती. ओके. तर त्यामध्ये कोण-कोण होतं? पंतप्रधान होते, लोकसभेचे विरोधी पक्षनेते होते आणि सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस होता. ओके. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सांगितलेली कमिटी. ओके. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं होतं, की ही कमिटी ती जोपर्यंत चालू असेल किंवा तोपर्यंत चालू असेल, जोपर्यंत संसद कायदा करत नाही. ओके. त्यानंतर 2023ला संसदेने कायदा केला आणि संसदेने कायदा करून ओके. संसदेच्या कायद्यानुसार चीफ जस्टिस ऑफ इंडिया जो आहे, त्याच्याऐवजी कुणाला घेतलं बरं? कॅबिनेट मिनिस्टरला घेतलं. जर आता प्रश्न असा विचारला, की कायद्यानुसार जर विचारला, तर मग कॅबिनेट मिनिस्टर आहे आणि जर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कुठली समिती होती, असा जर प्रश्न विचारला, तर मग कोण येणार आहे तिसरा सदस्य? सी सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस हा येणार आहे. ओके. त्यानंतर दक्षता आयोग आहे, दक्षता आयोग. तर दक्षता आयोगाच्या संदर्भामध्ये तिसरा सदस्य कोण आहे बरं? गृहमंत्री आहे. हा गृहमंत्री कुठला? केंद्रातला. ओके. केंद्रातला गृहमंत्री असणार आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा, सीबीआय आहे, सीबीआय. सीबीआयचा जो डायरेक्टर आहे, त्या सीबीआयच्या डायरेक्टरला नेमताना जी काही सिलेक्शन कमिटी आहे, त्या सिलेक्शन कमिटीमध्ये तिसरा सदस्य अगेन कोण आहे? सीजीआय आहे, सुप्रीम कोर्टाचा. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही पंतप्रधान आणि लोकसभेचा विरोधी पक्षनेता कॉमन ठेवून वेगवेगळ्या आयोगासाठी कुठले-कुठले तिसरे सदस्य आहेत, हे लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके. आणखीन आता याच्या पुढे बघा, माहिती आयोग आणि अ, निवडणूक आयोग. संसदेच्या कायद्यानुसार जी काही समिती आहे, तर ती सारखीच आहे माहिती आयोगासाठी आणि निवडणूक आयोगासाठी. जर आयोगाने आत्ता परत जर सेम प्रश्न विचारला आणि वरती मुख्य माहिती
आयुक्त याच्याऐवजी मुख्य निवडणूक आयुक्त असा जर शब्द टाकला तर ह्या प्रश्नाचं उत्तर सेमच असणार आहे. त्यात काही बदल नसेल. ओके. ते कायद्यानुसार असणार आहे. ओके. पण जर त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जर विचारलेलं असेल, ओके, तर त्या ठिकाणी कॅबिनेट मिनिस्टरच्या ऐवजी सीजेआय आला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर बघा, हे जे काही वेगवेगळे आयोग आहेत, ओके, ह्या वेगवेगळ्या आयोगाच्या संदर्भामध्ये त्यांच्या कार्यकाळ आणि वयोमर्यादा, ओके, त्यांचा कार्यकाळ आणि वयोमर्यादेच्या संदर्भामध्ये बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ओके. त्यानंतर बघा, माहिती आयोग जो आहे, तर माहिती आयोगाचा जो कार्यकाळ आहे, तर तो किती वर्षांचा आहे बरं? 3 वर्षांचा आहे. आणि त्याची वयोमर्यादा किती आहे? 65 वर्षांची आहे. ओके. 3-65. ठीक आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये किती आहे बरं कार्यकाळ आणि वयोमर्यादा? तर कार्यकाळ आहे 6 वर्षांचा आणि वयोमर्यादा आहे 65 वर्षांची. ओके. निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये 6-65 वयोमर्यादा आणि कार्यकाळ असणारा आणखीन यूपीएससी आणि कॅग. ओके. यूपीएससी आणि कॅग ह्या दोन्ही संविधानिक संस्थांचा सुद्धा कार्यकाळ आणि वयोमर्यादा 6-65च आहे. ते तशा पद्धतीने लक्षात ठेवा. आता बघा, सीव्हीसी जे आहे, आपण ज्याला दक्षता आयोग म्हणतो, तर त्याचा सुद्धा जो काही कार्यकाळ आहे, तर तो किती वर्षांचा आहे? 4 वर्षांचा. आणि वयोमर्यादा जी आहे, तर ती किती वर्षांची आहे? 65 वर्षांची आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर सीबीआय आहे. बघा, सीबीआयचा जो डायरेक्टर आहे, तर सीबीआयच्या डायरेक्टरची वयोमर्यादा किती आहे बरं? 2 वर्षाची आहे एका वेळी. ओके. एका वेळी 2 वर्षाची आहे आणि मॅक्सिमम किती आहे बरं? 5 वर्षांची वयोमर्यादा आहे. ओके. आता हे झालं ह्या संदर्भामध्ये. आता पुढे बघा, आयोगाने एनएचआरसी आणि एसएचआरसी म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट कमिशन, ओके, यांच्या सिलेक्शन कमिटीच्या संदर्भामध्ये सुद्धा बराच वेळा प्रश्न विचारलेला आहे. ओके. तर इथे आपण ते पण बघून घेऊयात रॅपिड लेवलला. ठीक आहे. तर नॅशनल ह्युमन राईट कमिशन आहे. तर नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या सिलेक्शन कमिटीमध्ये कोण कोण असतं बघा? पीएम त्याचे अध्यक्ष असतात. ओके. लोकसभेचा जो विरोधी पक्ष नेता आहे, ओके, लोकसभेचा विरोधी पक्ष नेता आणि लोकसभेचा सभापती, ओके, हे दोन्ही त्याच्यामध्ये असतात. राज्यसभेचा उपाध्यक्ष असतो बघा, उपाध्यक्ष, अध्यक्ष नाही. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती असतात. ओके. त्याच्यामुळे ते एक थोडंसं शोभेचं पद आहे आणि त्यांना मेजरली राज्यसभेचं अध्यक्षपद भूषवणं ही एक महत्वाची जबाबदारी असते. इतर इतर काही जबाबदाऱ्यांमध्ये त्यांना थोडंसं इन्व्हॉल्वमेंट कमी असते. त्याच्यामुळे कदाचित इथे त्यांना स्थान दिलेलं नसावं. ठीक आहे. तर इथे आयोगाने प्रश्नही विचारलेला आहे. राज्यसभेच्या त्यांनी उपाध्यक्षाच्या ऐवजी इथे अध्यक्ष टाकून पण प्रश्न चुकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथे तुम्ही उपाध्यक्ष असतो हे प्रकर्षाने लक्षात ठेवायचं आहे. ओके. आणि राज्यसभेचा विरोधी पक्ष नेता हा त्याचा 5वा सदस्य असतो. ओके. त्यानंतर बघा, केंद्रातला गृहमंत्री, ओके, केंद्रातला गृहमंत्री सुद्धा इथे याचा 6वा सदस्य असतो. ओके. मगाशी आपण बघितलं किती सदस्य असतात याच्यावरनं सुद्धा आपल्याला प्रश्न सोडवायला मदत होते. तर इथे आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, की हे जे 6 सदस्य आहे, तर सदस्य किती आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणखीन आता इथे गृहमंत्री आलेला आहे. तर मगाशी गृहमंत्री कुणाच्या सिलेक्शन कमिटीमध्ये होता? इथे परत आठवायचा प्रयत्न केला पाहिजे, की मगाशी आपण जे सीव्हीसी म्हणजे दक्षता आयोग जे आहे, तर त्या दक्षता आयोगाचा तिसरा जो सदस्य आहे, तो गृहमंत्री असतो. हे पण लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आपण इथे. ओके. त्यानंतर बघा, स्टेट लेव्हलला जे असतं, स्टेट लेव्हलला स्टेट ह्युमन राईट कमिशन, त्याच्या सिलेक्शन कमिटीमध्ये किंवा त्याला नियुक्त करणारी जी समिती आहे, त्या नियुक्त करणाऱ्या समितीमध्ये 4 किंवा 6 सदस्य असतात. तर 4 किंवा 6 असं का बरं? की एखाद्या राज्यामध्ये जर विधान परिषद नसेल, तर मग तिथे 4 सदस्य असतात आणि जर विधान परिषद असेल, तर त्याचे प्रिसाइडिंग ऑफिसर आणि लीडर ऑफ ऑपोजिशन हे दोन्ही असतात. म्हणून ते 4च्या ऐवजी 6 होतात. ओके. इथे बघा, आता स्टेट लेव्हलला जर असेल, स्टेट लेव्हलला, तर सीएम काय असतो? त्याचा अध्यक्ष असतो. विधानसभेचा सभापती आणि विधानसभेचा विरोधी पक्ष नेता हा त्याचा सदस्य असतो. आणखीन विधान परिषद जर असेल, विधान परिषद, तर विधान परिषदेमध्ये विधान परिषदेचा इथे अध्यक्ष आहे. ओके. अध्यक्ष आणि विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे. ओके. हा त्याचा आणखीन एक सदस्य असतो आणि गृहमंत्री सुद्धा त्याचा इथे 6वा सदस्य असतो. ओके. आता इथे बघा, जर दोन्ही लेव्हलला कंपॅरिझन केलं आपण, स्टेट आणि नॅशनल लेव्हलला, तर राज्यसभेचा उपाध्यक्ष असतो
पण विधान परिषदेचा उपाध्यक्ष असतो. ओके, ही गोष्ट इथे प्रकर्षाने लक्षात ठेवा. आता नॅशनल ह्युमन राईट कमिशन जर असेल तर स्टेट आणि नॅशनल लेवलला त्यांचा कार्यकाळ आणि वयोमर्यादा ह्या पण गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. ओके, तर इथे बघा नॅशनल लेवल आणि स्टेट लेवलला सारखीच वयोमर्यादा आणि हे कार्यकाळ आहे. तर कार्यकाळ किती वर्षांचा आहे? 3 वर्षांचा आहे आणि वयोमर्यादा किती आहे बरं? 70 वर्षांची आहे. मगाशी आपण माहिती आयोगाच्या संदर्भात किती बघितलेली आहे बरं? 365 3 वर्ष कार्यकाळ आणि 65 वर्ष वयोमर्यादा. पण जर ह्युमन राईट असेल म्हणजे स्टेट आणि नॅशनल लेवलला जर असेल तर त्याची वयोमर्यादा आणि कार्यकाळ किती आहे बरं? 3 आणि 70 लेवलला. ओके. माझं नेहमी ह्या संदर्भात कन्फ्युजन व्हायचं. मग मी लक्षात ठेवताना कसं ठेवलं, की बाबा माहिती आणि ह्युमन राईट त्याच्यामध्ये आपण ह्युमन राईटला जरा वरचा दर्जा देतो. ओके. थोडासा प्रायोरिटी देतो. म्हणून मी त्याचं लक्षात ठेवताना 370 हे HR साठी आहे आणि 365 ओके हे इन्फॉर्मेशनसाठी आहे. ओके. असं लक्षात ठेवलं होतं. ओके. त्यानंतर पुढे बघा आणखीन लोकपाल आहे. लोकपालच्या संदर्भाने सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला प्रिलिममध्ये आणि मेन्समध्ये प्रश्न असतात. ओके. तर लोकपालची जी काही सिलेक्शन कमिटी आहे, लोकपाल कुठे असतो? केंद्राच्या लेव्हलला असतो आणि जर लोक आयुक्त असेल तर तो कुठल्या लेव्हलला असतो? राज्याच्या लेव्हलला असतो. ओके. आता लोकपालच्या सिलेक्शन कमिटीमध्ये किती लोक असतात? तर किती लोक असतात बरं? 5 लोक असतात. ओके. 5 लोक लक्षात ठेवायचे आणि आणखीन दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची? त्यात फक्त लोकसभेचेच प्रिसाइडिंग ऑफिसर आणि लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे सभापती आणि विरोधी पक्ष नेता असतो. राज्यसभेचे लीडर ऑफ ऑपोजिशन आणि प्रिसाइडिंग ऑफिसर ह्या लोकपालमध्ये नसतात. लक्षात ठेवताना असं जरी ठेवलं तुम्ही, लोकपाल आणि राज्यसभेचा संबंध नाही, एवढी जरी गोष्ट तुमच्या लक्षात असली, तरी ते नेहमी लक्षात ठेवा, की राज्यसभेचा विरोधी पक्ष नेता किंवा राज्यसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष हे तुमच्या ऑप्शनमध्ये 100% असणार आहे. ओके. त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये लक्षात ठेवताना लक्षात ठेवायचं, की लोक किती आहेत? 5. ओके. आणि संसदेच्या लोकसभेच्या सभागृहाचे प्रिसाइडिंग ऑफिसर आणि लीडर ऑफ ऑपोजिशन आहे. राज्यसभेचे नाही. ओके. बघा PM काय असतात? त्या सिलेक्शन कमिटीचे अध्यक्ष असतात. ओके. तर लोकसभेचा सभापती आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता हा त्याचा सदस्य असतात. ओके. त्यानंतर इथे बघा सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस हा ह्या लोकपालच्या सिलेक्शन कमिटीमध्ये असतात. ओके. इथे लक्षात ठेवा. आपण मगाशी कुठे बघितलं बरं? CJI तिसरा सदस्य असणारा कुठली बॉडी आहे? तर CBI आहे. बघा CBI. CBIचा आय आणि CGIचा आय असं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ओके. CBI आणि CGI. ओके. तर CGI आणखीन कुठे आहे बरं? तर लोकपालच्या सिलेक्शन कमिटीमध्ये पण CGI आहे. ओके. त्याच्यानंतर ह्या 4 लोकांनी सांगितलेला एमिनंट ज्युरिस्ट हा सुद्धा ह्या सिलेक्शन कमिटीमध्ये 5वा सदस्य असतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा लोकपाल, तर ही लोकपाल जी संस्था आहे, ते ह्या लोकपालच्या कार्यकाळ, वयोमर्यादा या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे. ओके. तर बघा लोकपालच्या जी काही कार्यकाळ आहे, तर तो किती वर्षांचा आहे? 5 वर्षांचा आहे. ओके. त्याची मिनिमम वयोमर्यादावरतीही राज्यसेवेच्या मेन्सला प्रश्न विचारलेला आहे. तर ती किती आहे बरं? 45 वर्ष आहे. किती? 45 वर्ष आणि मॅक्सिमम वयोमर्यादा किती आहे बरं? 70 वर्ष. आता 70 वर्ष वयोमर्यादा आत्ताच आपण कुठे बघितली? HR ला म्हणजे ह्युमन राईटला बघितले. ओके. 365 इन्फॉर्मेशन कमिशनला आणि 370 ह्युमन राईटला आणि 570 जर असेल तर ते लोकपालला. ओके. आणि इथे मिनिमम वयोमर्यादा किती आहे? 45 वर्ष आहे. ओके. अशी मिनिमम नाही पण मॅक्सिमम वयोमर्यादा असणाऱ्या आणखीन कुठे-कुठे आहे बरं? ओके. जर हायकोर्टाचा जज असेल, तर हायकोर्टाच्या जजला मिनिमम वयोमर्यादा आहे की मॅक्सिमम आहे? तर मॅक्सिमम वयोमर्यादा आहे. तर ती किती आहे? 62 वर्ष आहे. ओके. आणि सुप्रीम कोर्टाची जर असेल, तर तिथे किती वयोमर्यादा आहे? मॅक्सिमम ती किती आहे? 65 वर्षांची आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर इथे बघा, लोकपाल जो आहे, तर लोकपालच्या अ, लोकपालमध्ये तर टोटल किती मेंबर असतात? 9 मेंबर असतात लोकपालमध्ये. ओके. एक त्याचा अध्यक्ष असतो. ओके. 4 त्याचे ज्युडिशियल मेंबर असतात आणि 4 नॉन ज्युडिशियल मेंबर असतात. ओके. न्यायिक मेंबर 4 असतात आणि गैर न्यायिक मेंबर 4 असतात. ओके. तर हे जे 4 नॉन ज्युडिशियल मेंबर असतात, तर त्यांनी विविध क्षेत्रामध्ये त्यांच्या विविध क्षेत्रामध्ये कामाचा अनुभव असतो आणि तो किती वर्षांचा अनुभव लागतो त्याला मिनिमम 25 वर्षांचा जर अनुभव असेल, तर त्यांना ह्या सिलेक्शन कमिटी त्या लोकपालमध्ये घेतलं जातं. ओके.
त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट, की जसं भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये केंद्राच्या लेव्हलला लोकपाल असतो, तसंच राज्याच्या लेव्हलला लोकायुक्त असतो. ओके. राज्याच्या लेव्हलला लोकायुक्त असतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की लोकपाल ही लोकायुक्त ही संस्था स्थापन करणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. ओके. 1971 चा कायदा आहे आणि 1971 च्या कायद्यानुसार आपण एक लोकायुक्त आणि 2 उपलोकायुक्त अशी मिळून एक लोकायुक्त ही संस्था स्थापन केलेली आहे. ओके. आता बघा, लोकायुक्ताची जी काही सिलेक्शन कमिटी आहे लोकायुक्ताची, तर लोकायुक्ताच्या सिलेक्शन कमिटीमध्ये बघा 1971च्या जी काही कायदा आहे, 71च्या कायद्यानुसार कोण-कोण असतं, म्हणजे लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांना कोण नेमतं, तर गव्हर्नर नेमतात. राज्याचे राज्यपाल नेमतात आणि 1971च्या कायद्यानुसार ते कुणाला कन्सल्ट करून नेमतात, तर हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता हे 2च लोक आहेत. इथे प्रकर्षाने लक्षात ठेवा. जर लोकायुक्ताच्या सिलेक्शन कमिटी जर आली, तर त्या सिलेक्शन कमिटीमध्ये कोण आहेत बरं? किंवा सिलेक्शन कमिटीच्या संदर्भात जरी नाही विचारला असा प्रश्न, तर असा प्रश्न विचारला, की बाबा गव्हर्नर लोकायुक्तांना नेमताना कुणाला सल्लामसलत करतात, कन्सल्ट करतात, असा प्रश्न जरी विचारला, तर ते खाली सीएम देतील, विधानसभेचा अध्यक्ष, विरोधी पक्षनेता किंवा विधान परिषदेचा अध्यक्ष, विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता किंवा हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश असे ऑप्शन्स तुम्हाला 100% ते ऑप्शनमध्ये टाकतील आणि प्रश्न फिरवायचा प्रयत्न करतील. ओके. तर तुम्हाला इथे प्रकर्षाने लक्षात ठेवायचं आहे, की गव्हर्नर यांना नेमताना हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता यांना सल्लामसलत करून नेमत असतो. बघा, आणखीन महत्त्वाची गोष्ट काय, की डिसेंबर 2022ला लोकायुक्ताच्या संदर्भामध्ये एक बिल मांडलेलं आहे आपल्या विधिमंडळामध्ये. तर ते बिल अजून अ, पारित झालेलं नाही, म्हणजे त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं नाहीये. पण त्या कायद्यामध्ये लोकायुक्त नेमताना एक सिलेक्शन कमिटी ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये जवळ-जवळ बऱ्यापैकी महत्त्वाच्या लोकांना घेण्याचा त्यांनी इन्क्लुझिव्ह ती काही सिलेक्शन कमिटी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके. तर त्यानुसार, त्या बिलानुसार 2022च्या डिसेंबर 2022च्या बिलानुसार त्या सिलेक्शन कमिटीमध्ये कोण-कोण असतं बरं? बघा, सीएम त्याचे काय असतात? अध्यक्ष असतात. डेप्युटी सीएम म्हणजे महाराष्ट्राला सध्या 2 डेप्युटी सीएम आहेत. हे दोन्ही डेप्युटी सीएम त्याचे काय असतात? उपाध्यक्ष असतात. ओके. त्यानंतर बघा, त्यानंतर विधानसभेचा सभापती आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता. ओके. विधानसभेचा सभापती आणि त्याचा विरोधी पक्षनेता हा त्याचा सदस्य असतो. विधान परिषदेचंही तसंच, विधानसभेचा अध्यक्ष आणि विधानसभेचा विरोधी पक्षनेता. ओके. हे त्याचे काय असतात बरं? सदस्य असतात. त्यानंतर हायकोर्टाचा मुख्य न्यायाधीश हा काय असतो त्याचा? आणखीन एक सदस्य असतो. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा आणखीन. आता लोकायुक्तांचा जो कार्यकाळ आहे, तर तो किती वर्षांचा आहे बरं कार्यकाळ? 5 वर्षांचा आहे आणि त्यांची मॅक्सिमम वयोमर्यादा किती आहे? 65 वर्षांची आहे. ओके. इथे या अनुषंगाने तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करायला पाहिजे, की 5 आणि 65 आहे. आपण मगाशी 365 बघितलेलं आहे. 365 कुणाच्या संदर्भात पाहिले आपण? माहिती आयोगाच्या संदर्भात बघितलेलं आहे आणि 565 असेल, तर ते कुणाच्या संदर्भात बघितलेलं आहे आपण? लोकायुक्ताच्या संदर्भात आहे. ओके. त्यानंतर मगाशी आपण 370 बघितलेलं आहे. 370. 370 कशाच्या संदर्भात आहे? नॅशनल ह्युमन राईट कमिशन जे आहे, 370 आहे. पण 570 कुणाच्या संदर्भात बघितलं आपण? तर लोकपाल यांच्या संदर्भात आहे. ओके. आता लोकायुक्तामध्ये किती मेंबर असतात? टोटल 3 मेंबर असतात. 1 अध्यक्ष आणि 2 उपलोकायुक्त असं मिळून 3 लोकांचं अ, लोकपाल हे लोकायुक्त बनलेलं असतं. ठीक आहे. जर अशा पद्धतीने तुम्ही जर पी-वाय-क्यूचं एनालिसिस केलं आणि त्या पद्धतीने जर तुम्ही अशा पद्धतीने जर त्याचा अभ्यास करायचा प्रयत्न केला, तर पी-वाय-क्यूच्या अनुषंगाने महत्त्वाच्या टॉपिकवरती किंवा त्या अनुषंगाने असणाऱ्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन वरती तुम्हाला लवकर होल्ड घेता येईल. ओके. ठीक आहे. तर इथे आपण थांबूयात आता. हे सेशन आपण टर्मिनेट करतोय आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची पण लिंक टाकतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. थँक यू.